मालेगाव कोर्टात दिनांक 20/11/2025 रोजी मालेगाव येथील डोंगराची ती घटना झाली। त्या होता आणि त्या मोर्चामध्ये काही समाजकंटक मालेगाव कोर्टाच्या आवारात घुसून त्यांनी मालेगाव कोर्टाचं मेन गेट तोडलं। नंतर तोडल्यानंतर परत मधलं काचेचं गेट होते ते तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी लवकर येऊन आणि हा बंदोबस्त केला। आणि काही समाजकंटक यांनी भर कोर्टाच्या आवारात येऊन आणि वकिलांना धमकी दिली की जो कोणी वकीलपत्र घेईल त्याला 5 लाख रुपये, वकिलाला मारेल त्याला मी 5 लाख रुपये देईल, अशा पद्धतीने करून आणि काही शिव्या केली, काही समाज वकिलांना शिव्या केली। म्हणून हा प्रकार एकदम अतिशय मालेगाव कोर्टाच्या आवारात येऊन दमबाजी करून आणि वातावरण बिघडण्याचा प्रकार करीत आहे। तरी आम्ही सर्व वकील बांधव त्या डोंगराच्या मॅटरमध्ये फिर्यादी तर्फे संपूर्ण साथ देतोय। आरोपीचं कोणीही वकीलपत्र घेत नाही आज पाव येतो। तरी अशा प्रकारे कोणी मालेगाव कोर्टात येऊन कोणी वकिलांना दमबाजी करत असेल तर आम्ही वकील बांधव कधीही सोडणार नाही। त्याला आम्ही कडक शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही। तसं त्यांनी बाईक दिली होती की त्याच पद्धतीने त्यांनी आमचा संपूर्ण वकिलांची माफी समोर येऊन गुन्हा दाखल करून त्याची सुद्धा आम्ही पूर्ण बाईक तुम्ही प्रसिद्ध करा आणि अशा पद्धतीने वकिलांचा खून करण्याचा म्हणजे धमकी दिली, हा एकदम वाईट प्रसंग आहे। म्हणून त्यासाठी सर्व आम्ही वकील बांधव सर्व पदाधिकारी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती असेल की खूप दिवसापासून पोलिसांनी सांगितलेलं आहे की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, परंतु मालेगाव तालुका हा नाशिक जिल्ह्यामध्येच असल्याने आणि इथं आम्हाला कायद्याचा बालेकिल्ला नसल्याचं 20 तारखेला आम्हाला जाणवलेलं आहे। काही समाजकंटक न्यायालयामध्ये घुसून त्यांनी कोर्टाच्या आवारामध्ये डायरेक्ट वकिलांना धमकी आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे की जो कोणी वकीलपत्र घेईल त्याची विकेट पाडा आणि त्याची विकेट पाडणाऱ्याला 5 लाखाचं बक्षीस दिलं जाईल। त्याच उपर त्यांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा रील बनवलेला आहे आणि त्या रीलमध्ये म्हटलेलं आहे की 21 तारखेला जो कोणता मोर्चा झाला हे आम्ही 20 तारखेला ज्या धमक्या दिल्या न्यायालयामध्ये, न्यायालयाला आव्हान दिलं त्याचीच परिणिती म्हणून 21 तारखेचा मोर्चा आहे असं त्यांनीच दुसऱ्या रीलमध्ये कबूल केलेलं आहे। आम्ही सर्व वकील वर्ग, मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी आरोपीला सहकार्य होईल असं कोणतंही पाऊल आतापर्यंत उचललेलं नाही, यापुढेही उचलणार नाही। परंतु अशी सर्व सत्य परिस्थिती असताना देखील वकिलांच्या जीविताला धोका होईल, न्यायाधीशांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न त्या दिवशी करण्यात आलेला आहे। गेट तोडून काही खुलेआम म्हणत होते ज्या न्यायाधीशाला आपण धमकावू बोलू, अशा पद्धतीच्या सर्व बाईट्स तिथं चालू होत्या। तर अशा सर्व समाजकंटकांना, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून सर्व त्यांचे रील तपासून त्यांची नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मिरवणूक संपूर्ण मालेगावामध्ये काढली पाहिजे अशी विनंती मी मालेगाव वकील संघाच्या वतीने सर्व पोलीस प्रशासनाला करत आहे। आणि खऱ्या अर्थाने हा नाशिकचा डोंगराळ येथील बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्यानंतर ह्या प्रकरणाच्या निमित्ताने 20/11/25 रोजी संपूर्ण मालेगाव तालुक्याच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। त्या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब असतील, विविध सामाजिक संस्था असतील, आमचा वकील संघ असेल, या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने तो मोर्चा शांततेत संपन्न झाला होता। आणि सगळी आम जनता आपापल्या घरी जात असताना काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी मग कोर्टाचं गेट तोडलं, त्याच्यानंतर जे दुसरं जे प्रवेशद्वार आहे ते तोडण्याचा प्रयत्न केला। आणि मालेगावच्या इतिहासामध्ये, न्यायालयाच्या इतिहासामध्ये कधी असा दिवस घडला नव्हता असा तो त्या दिवशी प्रकार घडला। तो प्रकार तर निंदनीय आहेच, त्याचा आम्ही निषेध करतोच, पण त्याच्या पुढे जाऊन ज्या काही अशा समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांपैकी यांनी आता मगाशी एक नाव घेतलं, कोणी बागुल नावाच्या गृहस्थाने त्या ठिकाणी जो काही क्लिप तयार केली होती त्या क्लिपमुळे आमच्या तमाम वकिलांची मानहानी झालेली आहे। खऱ्या अर्थाने कायद्याचे आम्ही रक्षक आहोत, कायद्याचे आम्ही संरक्षक आहोत। आम जनतेला आम्ही कायद्याचं संरक्षण मिळवून देत असताना वकिलांचाच मोठा घोर अपमान केलाय। त्यामुळे ती बाब जी आहे ती खूप अशी गंभीर घेण्यासारखी आहे। त्यामुळे त्याच्यावर शासनाकडून आमची अशी इच्छा आहे, पोलीस डिपार्टमेंटकडून
की त्याच्यावर जबरदस्त अशी कारवाई करण्यात यावी की पुन्हा असा कोणीही माणूस अशा प्रकारची क्लिप तयार करणारे अशी आम्ही मागणी दिलेली आहे. आणि पोलीस डिपार्टमेंटकडे आम्ही सर्वांनी अशी पण एक मागणी केली की ज्या ज्या वेळी इकडे मोर्चा येईल कलेक्टर ऑफिसकडे त्या वेळेस कोर्टामध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून पोलीस संरक्षण ठेवलं जायला पाहिजे अशी आमच्या वकिलांकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो.